झाले मी फोन केल्यावर तिनं पाय बरं कसा लगेच तिला फोन केला आणि लगेच तिने उचलला. बरं झालं मी तिला फोन केला, तू म्हणे करूच नका. वाटलं का काय बा तिला टेन्शन द्या म्हणून नाही केला नाही. हो आपल्याला सुचलं नाही ना का गीताला फोन करा काही करा. आपल्या मनात एकदमच राग निर्माण झाला होता गेली म्हणून. पाय बरं आपल्या नीतानं फोन लावला म्हणजे जमलं, पण आपलं दैवही चांगलं की बा आपलं जे झालं ते चांगलं झालं. पोट्टी गेली नाही. हे पोट्टी जर तिच्या मागं गेली असती कुठं इले इकली असती तर काय केलं असतं. आपले कर्मच चांगले आहे म्हणून आपल्याला साथ भेटते नाही तर काय. मी काय म्हणतो तिला एकदम बोलू नका आता. आता तिला समजलं बोलू नका. बोलणार नाही तर काय सोडणार आहे का तिला. एवढी तिनं काही इज्जतीचा विचार नाही केला ना. माझ्या इज्जती सोडून दे, स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला. नशीब चांगलं होतं म्हणून सुटली. एखाद्यानं म्हटलं तिकडे नेली विकवाक केली आणि किडनॅप नाही नेल्या असत्या काय केलं असतं आपण. आपल्यालाही मनात राग होता. आजकाल अशा मुलं घटना घडते आणि आपण पडून गेल्यावर आपण लक्ष नाही दिलं असतं. विकलं असतं किडनॅप विकले असते. कोणाचा काय भरोसा आहे आजकाल काय सांगता येते. शिकली सवरली पोरगी तिला एवढंही समज नाही का बा हा पोरगा कसा आहे का आहे. काही अक्कल नसल्यासारखीच आहे ना बा. ती आली तीच लय मोठी गोष्ट आहे. आणि मी काय म्हणते तिले म्हटलं फोन केला हे बरं केलं. कसं रागात मात कुठं गेली असती जीवा वेळेचं काही केलं असतं काय केलं असतं आपण सांगावं तुम्ही. तिला असं वाटलं असतं आपल्या आई बाबा आता घरात घेत नाही काही नाही. आपल्या नितान तिला सांगितलं जाय म्हणून घरी. आता येईन ना आपल्या घरी येईन ना बाई आपली ती पोरगी. मग भेवानं घरी नाही आलीच ती आहे ना. कुठं कमी जास्त झालं असतं कुठं जाऊ द्या जे झालं चांगलं झालं. बरं झालं तुम्ही फोन केला पण त्या तेव्हा आवाज नाही केला म्हणून बरं झालं. आता गावातही पसरली असती गोष्ट. बात एकाच्या तोंडी दुसऱ्या तोंडाले तिसऱ्या तोंडाले अशी गोष्ट गावभर पसरते. मग आपल्या लग्न जुळायला प्रश्न झाला असता. आता आपल्याला फक्त तिघालेच माहित आहे. ह्या पोट्टीने एखाद्या मैत्रीला नाही सांगितलं पाहिजे ना. नाही तर अधिक आडवा वाढवा नाही म्हणतो तिला घरी आल्या तू पहिले विचारून घे. अधिक मन आहे का म्हणा त्याच्यात. त्याच्यासोबत लग्न करायचं. नाही तर म्हणा अधिक मला अशी धोका देशील म्हणा तू. आमच्यासोबत बोलत नाही काय. बाबा माझं खूप चुकलं. मी कसं तुमची माफी मग कोणत्या तोंडाने मागू. माझं खूप चुकलं बाबा. काही विचार नाही केला. चालली उठली का सुटली कोणाच्याही मागं. तुला आम्ही नेहमीच म्हणत होतो असे नको करू बाई. ऐकली नाही ना तू. मला सगळेच जसे आपण चांगलं तर मला सगळे चांगले वाटत होते. हो बाबा मला काही समजलं नाही. त्याच्या प्रेमानं मला खूप पागल केलं होतं. तू त्याच्या मागे गेली असती त्यानं तुझं काही कमी जास्त करून टाकलं असतं. आम्ही कुणाच्या इकडे पाहिलं असतं ग बाई. जर हा विचार केला असता गेली पडून काय आम्ही ती तुझा वेश करत बसलो असतो आणि नीतानं तुला फोन नाही केला असता तर कुठे गेली असती बाई. मला नाही समजलं. इतकं चांगले आई बाबा माझं नशीब चांगलं असून भाग्य चांगलं असून मी दुसऱ्यावर विश्वास ठेवत गेली. मी तुमच्या प्रेमावर विश्वास नाही ठेवला. त्या मुलासोबत मी चालली गेली. मला वाटलं का तोच माझं सर्वस्व आहे. तुम्ही सर्वस्व असून मी त्याला चुकीच्या व्यक्तीला सर्वस्व मानत गेली. आता लढू नको. झालं ते चूक झाली. आता तुझ्या चुकीचं तुला पाहिजे तर कर. आता कोणाच्या मागं लागून अशी जाऊ नको कुठं आहे. आपल्या आई बाबाचा जरा विचार कर. जरासं आपले आई बाबा चांगलाच विचार करतात. अशी बुद्धी ठेव. गीता कोणत्या मैत्रिणीला सांगितलं नाही ना कमी चालली गेली. नाही तुमच्या लय मैत्रीण असते सांगायच्या. मग ह्या गोष्टी साऱ्या गावभर पसरवते. सांगितलं होतं का कोणाला चालली म्हणून. नाही बाबा मी कोणाला सांगितलं. तुमच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीमुळे तुम्ही माझा फोन केला. आज मी कुठे असते काय झालं असतं. माझं खूप चुकलं हो. जे झालं ते झालं. आता उभी बस इकडे बस. याच्यापेक्षा मी एक मोठी चूक केली हो बाबा. ते आता कोणती चूक करून ठेवली तुम्ही माझ्या नावावर 3 लाख रुपये टाकला होता. मी ते त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानं मला कंडवलं बाबा. हॅलो बाबा आली का आपली गीता. हो बाई आली ना. पण ती मला सांगून राहिली का तिनं 1.5 लाख रुपये नेला म्हणते. मी तिच्या अकाउंटवर टाकलेला. बाबा झालं ते झालं. तिला काही तुम्ही रागू नका आता. आता कसं ती काही गोष्ट असती तर आपण डायरेक्ट हे गेली असती तिच्या अपोज गेलो असतो. त्याच्या अकाउंटमधून पैसे काढून घेतले असते त्याला धमकून घेऊन. पण हे करू शकत नाही ना कारण की आता लग्नाचं काम आहे. हेही बरोबर आहे भेटूया धमकवलं वगैरे तर मग अशी गावात पूर्ण गोष्ट फैलून जाईन बाबा. त्याच्यापेक्षा जाऊ द्या जे झालं ते झालं. असं समजा की आपण देवाला दानच करून टाकलं. हो बाई हे तुझं बरोबर आहे. आता काय करतात झालं ते झालं. तुम्ही तर तिच्या लग्नासाठी ते पैसे जमा करून ठेवले होते हो बाबा. पोरीनं कसं करून ठेवलं. हिला फसवलं त्यानं. काही नाही बाबा तिचे काही दोष नाही आहे. जाऊ द्या आता तिला माफ करा. काही नाही हे तू काही कर. पण जवायला सांगू नको सध्या कसं आहे. माहिती झाली तर मग अधिक पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. मी काय म्हणतो तू येऊन जा बाई. मला काही समजून नाही राहिलं. ये ना तू घरी आपल्या. इथून निघायसाठी मला लय आता बहाणा करावं लागते. कसं मला समजून नाही राहिलं का कशी येऊ काय सांगू घरच्या इले.
तू ये ना जराशी, हां तिला समजून सांग जरासं. ए बाबा तिला सांगायची गरज नाही आहे, कारण की आता तिला धडा धडा शिकली ना ते कसं असते काय असते, आता नाही करणार बाबा ते तसं. ते तर बरोबरच आहे बाई. नेहाग्याची तब्येत चांगली आहे ना आपल्या? हो तिची तब्येत चांगली आहे. मी वरत आली, पोरगी गोष्ट ऐकली का मग तिच्या आजीपाशी सांगते असं असं तसं तसं. मी वर आली बोलायला, तुमच्यासोबत वरच यावं लागते. ती माझी पोरगी काय समजते तिला, ऐकलं का आजीला सांगते आमचं आजी तशी तसं असं तसं करून. लेकरांना नाही काय समजते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका, चांगलं होते. त्या पोराच्या इकडल्याचं कोणाच फोन आलता का, ते आपल्या इथं आलता तो मुलगा पाहायला तिला. हो 2 तास अगोदर आला होता त्यांचा फोन, पण या पोरीचं असं झालं मग मी काही बोललो नाही त्याच्यासोबत. करतो म्हटलं मी फोन. आता काय आहे तर लवकर लवकर करून टाका ना मोकळवा, कसं ठेवायला नाही पुरत. हां असं एकदा झालं आपल्या, आता अद्दल घडली ना. हो दाखवून देऊ ना, करून टाकू मोकळं होते आता. दोनच्या तोंडाला जाते, कोणाच्या काना कोणी गेली गोष्ट काही झाली त्या पोरानं माहिती दिली तर प्रॉब्लेम होईल ना आपल्या बाई पोरीच्या वेळेस. हो हो ते बरोबर आहे बाई. लवकर लवकर काय आहे तर आता करून घ्या लागते, कुठं माहिती करायला लागं आणि तसंच लपून छपून लग्न करावं लागते आता. बाबा पहा लवकर लवकर काय आहे तर ते पाहुणे येते काय तर तिला विचारा. पाहुणे येतोच मग. हां आता मी सासू गिसूला जरासं काही वेगळं सांगा लागल आणि येतो मी. काय काळजी करू नका तुम्ही. नुसते इतक्यात माळीवरच जाऊन बोलतात त्यांच्या आईच्या इकडलं, पण काय होते आम्ही तर खालीच बोलते नेहमी माझ्या आईसोबत. बोलते तर अर्धा एक घंटा 2 घंटे बोलते. काय असते काय माहित त्यांचं नुसतं. दिवस झालं तर मला नुसतं टेन्शन मध्येच दिसून राहिलं. त्या टेन्शन असेल ग, मी विचारायला पाहिजे का त्यांना. काही नाहीये पण अशा भावरूनच उठतात माझ्यावर. हां चांगलं चांगलं आहे ना बा, त्यांना कोणतं टेन्शन असलं मन हलकं होते बाई केमिकली सांगितल्यानं. असं नाही आहे त्यांचं बा, कसं वेगळंच काम आहे. मला तर भीतीच वाटते कधी कधी त्यांची. भांडण तर नाही काही बोलन तर नाही, मनालाही लागतं खूप बोलल्या तर. त्या टेन्शन असेल का ग त्यांना. ते त्यांना वाटलं तर सांगेल, कशाला आपण म्हणायचं. अधिक म्हणून माझ्यावर लक्षच ठेवते, असं चांगलंही बोलणं गुन्हाचं आहे त्यांच्यासोबत. किती वेळ झाला, जेवण व्हायचं आहे. या फोनवर बोलायला गेले का लवकर येतच नाही. अधिक आवाज दिला तर मग वनान मला नुसता आवाजच देते. मी फोनवर बोलायला जशी माझ्यावर लक्ष ठेवते असंही होऊ शकते. देऊ का नाही देऊ त्यांना आवाज.